Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. विकासजी, स्वागत आहे तुमचं या लाईव्ह मध्ये. काल सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं आरक्षणाच्या संदर्भामध्ये सवाल उपस्थित करण्यात आला आणि या निवडणुकांच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं ते म्हणजे की जोपर्यंत आमच्या या याचिकांच्या संदर्भातला निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची नामांकन प्रक्रिया किंवा निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलता येणार नाही का, असा सवाल उपस्थित केलेला आहे. काल सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणी वेळी नेमकं काय काय झालं होतं आणि तुमचं म्हणणं काय आहे? सर्वप्रथम मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आपण माझी जी भूमिका आहे ती राज्यासमोर सर्व ओबीसीच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याची अतिशय महत्वाची काम या ठिकाणी करताय. या सगळ्या एकंदरीत प्रकरणाचा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर ते हा विषय सगळ्यात पहिले सुरुवातीपासून कसा कसा या राज्यामध्ये घडला ते समजून घेणं महत्वाचं आहे. तो विषय आपल्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या ओबीसी जनतेपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. 4 मार्च 2021 रोजी विकास किसनराव गवळी विरुद्ध शासन या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जजेसच्या घटनापीठानं निकाल दिला होता आणि तो निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या 2010च्या के कृष्णमूर्ती केसच्या निकालावर आधारित होता. एकंदरीत त्या के कृष्णमूर्तीच्या 5 जजेसच्या घटनापीठाने निकाल देताना काय सांगितलं होतं की तुम्हाला ओबीसीला आरक्षण देता येते, परंतु ओबीसीला आरक्षण देण्यापूर्वी तुम्हाला ट्रिपल टेस्ट पूर्ण करावी लागेल. आता ती ट्रिपल टेस्ट म्हणजे काय? त्यामध्ये डेडिकेटेड कमिशन अपॉइंट करणं, त्या डेडिकेटेड कमिशनच्या माध्यमातून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करणं आणि SC ST ओबीसी मिळून आरक्षण हे 50%च्या वर जाणार नाही ही दक्षता घेणं, ही झाली त्रिसूत्री. ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्याचा 2010 सालीच निर्णय झाला, परंतु ती 2010 पासून तर 2021 पर्यंत ट्रिपल टेस्ट राज्यामध्ये पूर्ण झाली नव्हती. म्हणून सर्वोच्च न्यायालयानं विकास किसनराव गवळी केसमध्ये की तुम्हाला जर ओबीसी आरक्षण देण्यासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्याचे आदेश या अगोदर आम्ही देऊन सुद्धा तुम्ही केली नाही, तर या नंतर तुम्हाला ओबीसीला आरक्षण जर द्यायचं असेल तर ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करा, तोपर्यंत आम्ही तुमचं आरक्षण स्थगित करतो. अशा पद्धतीचा निकाल त्या 4 मार्च 2021च्या आमच्या केसमध्ये दिला होता. आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये बाठिया कमिशन अपॉइंट झालं. बाठिया कमिशन कडनं राज्यात संपूर्ण दौरा होऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रत्येक गावागावातनं मतदार याद्यांचा आधार घेतला आणि ओबीसीचं एकूण लोकसंख्येतलं पर्सेंटेज ठरवलं आणि ते 37.5% असल्याचं त्या त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलं आणि तो अहवाल 7/7/2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जजेसच्या घटनापीठासमोर सादर झाला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं त्याला 7/7/2022 रोजी मान्यता दिली. आपल्या देशामध्ये संसदेनंतर सगळ्यात जास्त महत्व जर कशाला असेल तर ते म्हणजे घटनापीठ आणि घटनापीठानं जर ती गोष्ट मान्य केली तर त्यामध्ये एकंदरीत तो एक प्रकारचा कायदाच त्या ठिकाणी अस्तित्वात येतो आणि त्या दिवसपासून ओबीसीला त्या ह्याच्यानुसार आरक्षण लागू झालं, राजकीय आरक्षण, आणि राज्यात 37.39% ओबीसी रेकॉर्डवर त्या दिवसापासून आले. याच्या अगोदर राज्यात 27% जरी आरक्षण दिल्या जात होतं, परंतु रेकॉर्डवर ओबीसी 0% होता आणि ह्या बाठिया कमिशनच्या रिपोर्ट नंतर तो 39% पर्यंत पोहोचला. आता येतो मी मूळ मुद्द्यावर की हे ओबीसीचं जे काही आरक्षण ह्या 6/5/2022 रोजीच्या 25 रोजीच्या निकालानुसार त्यांनी 4 महिन्यामध्ये निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घ्या आणि ओबीसीचं रिझर्वेशन तुम्ही कशा पद्धतीनं द्या, तर ते थोडक्यात मी एका वाक्यात आपल्याला वाचून दाखवतो. द रिझर्वेशन शॅल बी प्रोव्हाइडेड टू द ओबीसी कम्युनिटीज ऍज पर द लॉ as it existed in the state of Maharashtra prior to the 2022 report of the बाठिया कमिशन. म्हणजे बाठिया कमिशनच्या अगोदर जो कायदा या राज्यामध्ये अस्तित्वात होता त्या कायद्यानुसार तुम्ही ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यानुसार निवडणुका घेतल्या पाहिजे. आणि मुद्दा असा आहे की ते करत असताना हे कोर्टाच्या कोणी लक्षात आणून दिलं नाही की राज्यामध्ये 2022च्या अगोदर 4 मार्च 2021 ते 2022 या कालखंडामध्ये 1.25 वर्षाच्या कालखंडात ओबीसी रिझर्वेशनच अस्तित्वात नव्हतं.
जर ओबीसी रिझर्वेशन अस्तित्वात नसताना जर ओबीसी रिझर्वेशन दिलं गेलं तर त्याचा उद्या चालून जर ह्या सगळ्या गोष्टीला सर्वोच्च न्यायालयामध्ये जर कोणी आव्हान दिलं, जनरली काय होते, एखादं इलेक्शन झालं तर त्याच्यामध्ये ओबीसी प्रवर्गातून एखादा व्यक्ती जर निवडून आला तर त्या प्रवर्गातल्या निवडून आलेल्या ओबीसीच्या विरोधात किमान 3 ते 4 लोक निवडणूक लढवतात आणि मग काय होते, एक जण निवडून आला की उद्या 4 लोक त्यांच्या विरोधात कुठल्या ना कुठल्या कारणानं पिटिशन करतात आणि त्याचं पद कसं रिक्त करता येईल यासाठी इरेला पेटतात. मग अशा परिस्थितीत जर उद्या काही पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या आणि यांच्या ओबीसीच्या वैधतेला किंवा त्या आरक्षणाला जर कोणी चॅलेंज केलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सगळी प्रक्रिया रद्द होऊन ओबीसीचे 4200 पद जाण्याची शक्यता आज रोजी तयार झालेली आहे. आणि याच्या अगोदर या राज्यामध्ये अशीच परिस्थिती तयार झाली होती की ज्या पद्धतीचा आज राज्य निवडणूक आयोगानं आदेश काढला या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून, तशाच पद्धतीचा आदेश 2019 साली ज्या सार्वत्रिक पोटनिवडणुका झाल्या होत्या 5 जिल्हा परिषदा आणि 36 पंचायत समित्यांच्या, तर त्यामध्ये जे ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणारे जेवढेही उमेदवार होते त्यांना तो आदेश बंधनकारक केला होता आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की ही जी निवडणूक आहे, येणारी निवडणूक ही सर्वोच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक 19,756/2021 व संलग्न याचिकांमध्ये होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. म्हणजे 2019 ला ज्या पद्धतीची राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करताना ओळ त्याच्यामध्ये टाकली होती किंवा तो पॅरा ऍड केला होता, तशाच पद्धतीचा पॅरा याच्यामध्ये सुद्धा ऍड केलेला आहे. त्याच्यामुळं काय झालं की उद्याच्या परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस जर अडचण तयार झाली तर ओबीसीच्या 4000 लोकांची पदं जाऊ शकतात. हे होऊ नये म्हणून आम्ही हा सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका तयार केली आणि ह्या याचिकेमुळं जे काही लोक उद्या निवडून येतील त्या सगळ्या लोकांना उद्या कारण नसताना, त्यांचा काही याच्यामध्ये दोष नसताना त्यांची पदं जाऊन त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता नाकारत नाही. म्हणून ही याचिका आम्ही त्या ठिकाणी दाखल केली. ती याचिका दाखल केल्याच्या नंतर 17 तारखेला सुनावणी झाली आणि 17 तारखेच्या सुनावणीच्या नंतर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं अतिशय पद्धतशीरपणानं त्यावेळेला राज्य निवडणूक आयोग असेल, राज्य सरकार असेल, त्यांना अतिशय ठणकावून सांगितलं होतं की तुम्ही जोपर्यंत ओबीसीला या ठिकाणी ही सगळी प्रक्रिया करत नाही किंवा के कृष्णमूर्ती केस आणि विकास किसनराव गवळी केसचा जो काही 2021चा निर्णय, या निर्णयाच्या याला तुम्ही कुठेही ओव्हररूल करू शकत नाही. तो ओव्हररूल करण्याचा अधिकार आम्हालाच नाही, तर तुम्ही कसं काय याला ओव्हररूल करता? कारण ते घटनापीठाचे निर्णय आहेत आणि हे दोन्ही घटनापीठाचे निर्णय तुम्ही ओलांडू शकत नाही. तुम्हाला हे घटनापीठाचे निर्णय बंधनकारक आहेत आणि त्यामध्ये जी मर्यादा घालून दिलेली आहे, त्यामध्ये जे कायदे करून दिलेले त्या कायद्यानुसारच तुम्हाला ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागेल, असं अतिशय स्पष्टपणानं सर्वोच्च न्यायालयानं त्या दिवशी 17 तारखेच्या सुनावणीमध्ये सांगितलं होतं. आणि नंतर मग हे काल जी 19 तारखेला जी काही हा जो विषय आहे हा 14 तारखेला झाला आणि नंतर 17 तारखेपर्यंत राज्य सरकारनं वेळ मागितली होती. तर त्यावर परत काल राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी की आम्ही सगळा डेटा जमा करतोय आणि हा सगळा डेटा जमा केल्याच्या नंतर 3 दिवसानं सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही तो सादर करू. आम्ही कुठं कशा पद्धतीचे बदल करायचे ते संपूर्ण जो काही गोषवारा आहे तो त्या ठिकाणी घेऊन येऊ असं त्यांनी सांगितल्यावर सर्वोच्च न्यायालयानं 2000 परवा म्हणजे मंगळवारी हे प्रकरण ठेवलेलं आहे आणि मंगळवारच्या दिवशी निश्चितपणानं ओबीसीवर जी टांगती तलवार आहे ती हटणार आहे. 4200 लोक जे अडचणीत येणार आहेत या सगळ्या एकंदरीत प्रकाराला कुठेतरी एक दिलासा ओबीसींना या माध्यमातून मिळणार. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की राज्य सरकारनं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली जी कागदपत्र आहेत ती सबमिट करण्यासाठीची मुदत मागितली होती. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याच्याबद्दल वेळ मागितला होता सुप्रीम कोर्टाकडे. तर माझ्या माहितीप्रमाणे ही कागदपत्र सबमिट करण्यासाठीची जी वेळ आहे ती सुप्रीम कोर्टानं त्यांना दिलेली आहे. कुठल्या अनुषंगानं ही कागदपत्र सबमिट करण्याच्या संदर्भातली वेळ ही तुषार मेहतांनी मागितलेली आहे? काय आर्ग्युमेंट झालं होतं त्यावेळेस? त्यांचं म्हणणं असं होतं की हा संपूर्ण राज्याचा जो प्रत्येक नगरपंचायत निहाय, जिल्हा परिषद निहाय
परत महानगरपालिका निहाय जो डेटा आहे तो आज रोजी आमच्याजवळ इथे सध्या अस्तित्वात नाही. तो आम्ही सगळ्या त्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडनं कलेक्ट करतो आणि आपल्याला या ठिकाणी त्याच्यामध्ये काय करेक्शन करता येते ते सगळं सादर करतो, असं त्या ठिकाणी त्यांनी युक्तिवाद केला. त्याच्याबरोबर आणखीन एक महत्वाचा मुद्दा होता ते म्हणजे की तुमच्याकडनं वकिलांनी सुद्धा ही बाब समोर आणून दिली, ते म्हणजे की आता जर का निवडणुका जाहीर झाल्या तर तो निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करता येणार नाही, ही गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून दिली आणि म्हणून मग हे नामांकन रोखता येईल का असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. तर आपण असं म्हणू शकतो का की जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टाचा जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत त्या निवडणुका होणार नाहीत म्हणून? निश्चितपणानं तोपर्यंत यांना निवडणुकाच लावता येणार नाहीत. आणि निवडणुका लावण्याच्या अगोदर संपूर्ण राज्यात जी आरक्षणाची प्रक्रिया केलेली आहे, प्रभाग रचनेमध्ये तर काही बदल होणार नाही, परंतु जे आरक्षण SC ST आणि OBCचं जे आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियमाच्या बाहेर गेलेले आहे किंवा ज्या ठिकाणी नियमाचं उल्लंघन झालेलं आहे त्यांना ते करेक्ट करावंच लागणार आहे. आणि ते जर आज करेक्ट नाही झालं तर त्याच्यामुळं उद्या या सगळ्या OBC प्रवर्गातून निवडून येणाऱ्या सगळ्या OBC बांधवांना किंवा त्या निवडणूक लढणाऱ्या सगळ्या OBC उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो. या आधी झालेल्या निवडणुकांच्या अनुषंगानं सुद्धा हाच मुद्दा समोर येत असल्याचं पाहिलं गेलंय. महाराष्ट्रातल्या अशा 4,000 जणांच्या जे काही निवडणूक प्रक्रिया आहे ती धोक्यात आली होती आणि त्या अनुषंगानं तुमचा आत्ताचा हा लढा आहे. पण तुम्हाला असं नाही वाटत की याचिका दाखल केल्यानंतर या याचिकांची सुनावणी व्हायला उशीर झालेला आहे? कारण ऑलरेडी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत किंवा त्या निवडणुकांच्या अनुषंगानं कार्यक्रम सुद्धा पुढे गेलेला आहे. आता मग कसं झालं मॅडम, ह्याच्यामध्ये काय झालं की 4/11/25 आदेश, तोपर्यंत हा विषय समोर आला नव्हता. मी हा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या प्रत्यक्ष कार्यालयामध्ये जाऊन आयुक्तांना भेटून समजावून सांगितला होता की जरी 6/5/2025 2 जजेसच्या पीठानं सांगितलं असेल की तुम्ही बाटिया कमिशनच्या अगोदर अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार निवडणुका घ्या, हरकत नाही, बिलकुल घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा तुम्हाला अवमान करता येणार, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून द्यायचं तुमचं काम आहे की ह्याच्या अगोदर 2 डिसिजन अस्तित्वात आहेत की जे कृष्णमूर्तीचं 2018 आणि 2021चं विकास किसनराव गवळी केसचं, या दोन्ही डिसिजन मध्ये जे काही बंधनं घालून दिलेले आहेत, जी चाकोरी ठरवून दिलेली आहे त्या चाकोरीच्या बाहेर आपल्याला जाता येणार. परंतु त्यावेळेला मला आयुक्तांनी अशा पद्धतीनं उत्तर दिलं होतं की आम्ही जे काही करू ते नियमाला धरून करू, नियमाच्या बाहेर जाऊन करणार नाही. तर मग त्यावेळेस मी त्यांना विचारलं होतं की मग कसं करणार, तर ते म्हणाले की हा निवडणुकीचा विषय, आय कांट डिस्क्लोज विथ यू, मी तुमच्या सोबत हा विषय शेअर करू शकत नाही, जे काही करू ते व्यवस्थित करू एवढं मी तुम्हाला सांगतो. आता त्यांनी हे अशा पद्धतीने व्यवस्थित करू, त्याच्यामुळे हा सगळा घोळ झालेला. हे जर का अगोदर त्यांनी किमान त्यांच्यासोबत चर्चा केली असती की मूळ याचिका करता OBC राजकीय आरक्षणाचा मी असल्यामुळं तेवढं नाही इतर लोकांसोबत पण माझ्यासोबत तरी डिस्कस केला असताना माझ्याकडनं काही मुद्दे त्यांना जे समजले नाही ते जर समजून घेतले असते तर हा घोळ या राज्यामध्ये झाला नसता. आज किती मोठ्या लोकांना मनस्तापाला सामोरं जावं लागते. अनेक लोकांचा महिन्याभरापासून प्रचार सुरू झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणं काही सोपं राहिलं नाही मॅडम. लाखाच्या आणि करोडोच्या घरात लोकांचा खर्च या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये होतो आणि अनेक उमेदवारांचं मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे. मी अनेक कुटुंब ह्या इलेक्शन मुळे रस्त्यावर आलेले पाहिले. अनेक लोकांचे व्हिडिओ सुद्धा अनेक चॅनलने दाखवलेले आहेत की काही लोक कशा पद्धतीनं या सगळ्या राजकारणाच्या नादी लागून बरबाद झाले. अशी परिस्थिती सध्याची परिस्थिती तयार झालेली आहे. आणि आता जर त्यांचं आरक्षण बदलण्याच्या निश्चितपणानं बदलणारच आहे आरक्षण, आणि ते बदललं तर या लोकांना किती मोठं मनस्तापाला सामोरं जाण्याची परिस्थिती आज त्यांच्यावर आहे. आणि याला जबाबदार स्पष्ट मत आहे की या राज्यातला ग्रामविकास विभाग, नगर विकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग हे 3च जबाबदार आहेत. ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत की नाही मला माहित नाही, परंतु माझं स्पष्ट मत आहे की या तिन्ही विभागाचे जे अधिकारी आहेत यांची अक्षम्य चूक आहे. सांगून सुद्धा हे लोक ऐकायला तयार नाही. नाहीतर या मंत्रालयामध्ये तुम्ही बघा, डेस्क ऑफिसर पासनं तर सेक्रेटरी पर्यंत एखादा छोटा जरी विषय असेल, साधं पत्र दिलं तर त्या पत्राचे अनेक अन्वयार्थ काढण्यात हे लोक मजबूर असतात.
एका साध्या पत्रावर एक फाईल जनरेट करतात आणि त्याच्यात लेखा मार्गाचं काम करतात आणि एवढा मोठा विषय आम्ही त्याच्या लक्षात आणून दिल्याच्या नंतरही त्यांनी सिरियसली घेतला नाही आणि संपूर्ण राज्याची निवडणूक प्रक्रिया अडचणीत आणली आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे सहकारी यांना कारण नसताना टीकेला सामोरं जायचं काम या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे असं स्पष्ट म्हणून. एक प्रश्न आहे ते म्हणजे की 50% आरक्षण मर्यादा ही अनेक भाग म्हणजे अनेक निवडणुकांच्या अनुषंगानं ओलांडली गेलेली अनेक भागांमध्ये आपण म्हणूयात अनेक नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये ओलांडली गेलेली आहे अशी सध्याची माहिती आहे. म्हणजे जर आपण पाहिली तर 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समिती आणि 2 महानगरपालिका आणि 57 नगरपालिका नगरपंचायती अशा एकूण 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही 50%ची मर्यादा ओलांडली गेलेली आहे अशी माहिती आहे किंवा अशा पद्धतीचा रिपोर्ट सुद्धा झालेले आहेत. तर का ही 50%ची मर्यादा ओलांडली गेली असावी असं तुम्हाला वाटतंय? आणि तुम्ही निवडणूक आयोगाच्या कानावर घातली होती ही माहिती, पण निवडणूक आयोगानं याच्याकडे दुर्लक्ष केलंय का आणि हेतुपुरस्सर निवडणूक आयोगानं ही चूक किंवा हा घोळ होऊ दिलाय का? निश्चितपणानं आता जर एखादा विषय मी तुम्हाला सांगितला की मॅडम या रस्त्यानं तुम्ही जाऊ नका, गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला अशी अशी अडचण येऊ शकते आणि तरी तुम्ही जर त्या रस्त्याने जात असाल तर मग हे जाणीवपूर्वकच म्हणावं लागेल ना. अशीच परिस्थिती यांना मी तुम्हाला ह्या अगोदरही मी सांगितलं की त्यांना समजावून सांगितलं, कागदावर सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाचे दोन्ही निकाल त्यांच्या समोर ठेवले, दोन्ही निकाल वाचून दाखवले आणि तेही मोठे अधिकारी आहेत, अनेक वर्ष त्या लोकांनी त्या सेवेमध्ये काढलेले आहेत, त्यांनाही इंग्लिश अतिशय चांगल्या पद्धतीनं वाचता येते, समजता येते. अनेक राज्याच्या वतीनं त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये असतील, उच्च न्यायालयामध्ये असतील केसेस लढलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी त्यांची उत्तरं दिलेली आहेत. मग त्यांना ही प्रक्रिया माहित नाही का? निश्चितपणानं माहिती आहे. माहीत असून सुद्धा यांनी ह्या चुका केलेल्या आहेत आणि त्या चुकांमुळे यांचं काही नाही होणार हो, परंतु आमचे जे ओबीसी बांधव आहेत ज्यांनी गेल्या महिन्याभरापासून त्या ठिकाणी तयारी केली, आज त्या लोकांना जर का त्यांचं आरक्षण बदललं तर त्यांना एक तर त्या तयारीला मुकावं लागते. त्यांच्याजवळ ओबीसी कार्ड सर्टिफिकेट आहे नाही, काहींनी काढलेलं असते. आता नवीन जे आरक्षण पडेल एखाद्या मतदारसंघात त्या ठिकाणी जर ओबीसी लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडे जर ओबीसी कास्ट सर्टिफिकेट नसेल तर त्यांना सगळी धावपळ करून वेळेवर ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट जमा करावं लागते. हाच विषय नगराध्यक्षाच्या बाबतीतही होऊ शकतो. एखाद्या वेळेला नगराध्यक्ष पदाचं जर का राज्यातलं आरक्षण जास्त गेलं असेल तर याचं लोन नगराध्यक्ष पदापर्यंतही जाऊ शकते, त्याची सोडत पुन्हा काढायची परिस्थिती या ठिकाणी येऊ शकते. याला सर्वस्वी जबाबदारी ग्रामविकासचे अधिकारी, नगरविकासचे अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी असं माझं स्पष्ट मत आहे. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की 50%ची मर्यादा अनेक भागांमध्ये ओलांडली गेलेली आहे. जर असं झालं आणि आता नगर परिषद आणि नगरपंचायतीचा म्हणजे जो कार्यक्रम आहे तो सुरू झालेला आहे आणि तुमच्याच वकिलांचं म्हणणं आहे किंबहुना तुम्ही अगदी थोड्या वेळापूर्वी म्हटलं त्याप्रमाणे कार्यक्रम काही रद्द करता येत नाही किंवा तो मागे घेता येत नाही आणि म्हणून जिल्हा परिषद आणि जिल्हा पंचायत किंवा महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं ही 50%ची मर्यादा काटेकोरपणे पाळली गेली पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय किंवा ते त्याच्यात जर यश आलं तर पुढे आपल्याला निवडणुकांमध्ये पाहता येईल. पण मग मात्र आता जे नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या मध्ये 50%च्या पेक्षाचं आरक्षण पुढे ढकललं गेलेलं आहे किंवा ते जास्तीचं झालेलं आहे, तर मग आता ते कमी करता येईल का? कशा पद्धतीनं करता येईल की आता ते येणारच नाही आणि ज्या 50%च्या पलीकडचं जे आरक्षण झालेलं आहे ते चॅलेंजिंग राहू शकतं आणि त्याला पुढे म्हणजे अडथळा निर्माण होऊ शकतो, जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की ही जी पदं आहेत ती रद्द होऊ शकतात. नेमकं काय होऊ शकतं आणि हे 50%चं जे मर्यादा आहे ती कमी होऊ शकते का? आता नगर परिषद आणि नगरपंचायतीचं मी स्पेसिफिक विचारते. हाच विषय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर 14 तारखेला आला होता की आता नॉमिनेशनचा आजचा लास्ट दिवस आहे. 14 तारीख ही राज्यातल्या नगर परिषदा नगरपंचायतीमध्ये अर्ज भरण्याची, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती आणि तो विषय त्यांनी तिथे सर्वोच्च न्यायालयामध्ये तुषार मेहतांच्या माध्यमातून सरकारनं मांडला होता. आता त्यावेळेला कोर्ट एवढं चिडलं होतं त्यांच्यावर की तुम्ही आमच्या अधिकाराची परीक्षा करू नका, आमची तुम्ही टेस्ट करू नका, डोंट टेस्ट आवर पॉवर. आम्ही झालेले निवडून आलेले लोक रद्द करून जर ओपन कॅटेगरी मधून निवडणुका घेऊ शकतो तर हे जी काही तुमची अर्जाची प्रक्रिया हे रद्द करता येत नाही का? आम्हाला विनाकारण चुकीचे कारण देऊ नका आणि आम्हाला अडचणीत आणू नका. आम्ही तुम्हाला निवडणुका घेण्यासाठी परवानगी दिली, याचा तुम्ही फायदा घ्या, गैरफायदा घेऊ नका. आमच्या आदेशाचा तुम्ही अन्वय अर्थ काढू नका, चुकीचा अर्थ काढून ओबीसीच्या निवडून आलेल्या लोकांना त्या ठिकाणी भविष्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते.
हा जो याचिकाकर्त्याचा विषय तो अगदी बरोबर आहे. हे तुम्ही चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडणी करून ओबीसींना अडचणीत आणू नका. अतिशय स्पष्टपणाने त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचं हम्म, हम्म, हम्म. आता म्हणजे निवडणुकांच्या अनुषंगाने किती टक्के आरक्षण हे असलं पाहिजे, म्हणजे जसं ओबीसीचं आरक्षण तेव्हा तसंच एसटी एससीचं आरक्षण असलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, याच्याबद्दलचे क्रायटेरिया काय आहेत निवडणुकांच्या अनुषंगाने ते एकदा प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. आणि त्या दृष्टीनं आत्ता निवडणुकांमध्ये कुठे कुठे घोळ झाला आहे अशी तुमची माहिती आहे? कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी ही मर्यादा ओलांडली गेलेली आहे, त्यामुळे तुमच्याकडे अशी काही माहिती आहे का कुठे कुठे कुठल्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे? आता स्पेसिफिक प्रत्येक नगरपालिकेची आकडेवारी तर सध्या माझ्याकडे नाही. माझ्याकडे आहे ती मी नंतर तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो. परंतु ज्या ठिकाणी एससी एसटीची लोकसंख्या दोन्हीची मिळून 23% वर जाते, कारण ओबीसीचं आरक्षण हे 27% देण्यासाठी आपल्याला राज्य सरकारनं परवानगी दिलेली आहे. तसा कायदा आहे, 27% तुम्ही आरक्षण ओबीसीला देऊ शकता. परंतु ज्या ठिकाणी 23% वर एससी एसटी जातील त्या ठिकाणी जेवढे वर जास्त जातील, जर 24% झाले तर ओबीसीचं आरक्षण हे 26% होते. एससी एसटी जर 30% झाले तर ओबीसीचं आरक्षण हे 20% होते. म्हणजे एकंदरीत 50%च्या वर एससी एसटी मिळून आपल्याला टोटल जाता येईल. बरोबर, म्हणजे ऍडजस्टमेंट केली जाते. एसटी एससी आणि ओबीसी 50% ते ऍडजस्ट केलं जातं, बरोबर ना? एकूण आरक्षण तिथलं त्या भागातलं 50% असावं असं ऍडजस्ट केलं जातं, बरोबर ना? एसटी एससीचं जेवढे संख्या आहे टक्केवारी आहे त्याच्या अनुषंगाने इथं ओबीसीचं आरक्षण त्या त्या भागामध्ये ऍडजस्ट केलं जातं. म्हणजे जसं की आदिवासी बहुल भागामध्ये या गोष्टी आपण पाहतो आहोत, जिथं ओबीसी नाही तिथं 100% सुद्धा आरक्षण असल्याचं आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. त्याचं कारण आहे मॅडम, एससी एसटीला जे आरक्षण मिळालेलं आहे हे घटनेनं दिलेलं आहे, संविधानामध्ये त्याची तरतूद आहे आणि ते लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. परंतु ओबीसीचं जे आरक्षण आहे ते वैधानिक आहे, जे आपल्या राज्य विधिमंडळानं कायदा करून ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे. आणि घटनेच्या नंतर जे काही आरक्षण एससी एसटीला मिळालं त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. परंतु ओबीसीचं आरक्षण 50%च्या त्या रेशोमध्येच आपल्याला कॅल्क्युलेट करून द्यावं लागते. त्याच्या वर जर गेलं तर ते उद्या असंवैधानिक ठरते आणि त्याच्यामुळं त्या पदावर निवडून आलेल्या सगळ्या लोकांना अडचण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. मी एक अतिशय साधं उदाहरण आपल्याला देतो. आता आमची वाशिम जिल्हा परिषद आहे. वाशिम जिल्हा परिषदेमध्ये काय झालं की 14 ओबीसीच्या सीटचं आरक्षण ओबीसींना मिळालेलं आहे, 14 जागांचं, पण 52 पैकी 27% आता त्या ठिकाणी एससी एसटीची संख्या ही 11 एससी आहेत आणि 4 एसटी आहेत, म्हणजे ते 15 होता. आणि 15 आणि 14 29 वर जाते, 3 सीट एक्सिड होतात. परंतु ह्या 3 सीट जर आपण ठेवायचा प्रयत्न केला तर ह्याच्यामुळे काय होऊ शकते की ह्या 3 सीटमुळे उरलेले जे 11 ओबीसीचे पद आहेत ते पूर्ण धोक्यात येतात. म्हणजे या 1-2 सीट प्रत्येक ठिकाणी ज्या एक्सिड झालेल्या आहेत त्या जर आपण ठेवायचा प्रयत्न केला, जबरदस्तीनं ओढून ताणून जर त्या ठिकाणी आपण ओबीसीला जे आरक्षण ठेवायचा विचार केला तर त्याच्यामुळे उरलेली जी पद आहेत त्यांच्यावर टांगती तलवार काही स्वरूपी राहणार. आणि उद्या जर सर्वोच्च न्यायालयात त्याच्या वैधतेला कोणी आव्हान दिलं तर ते 100% त्यांची पदं जाणार, कारण असा प्रकार राज्यात या अगोदर झालेला आहे. अशी परिस्थिती पुन्हा राज्यात येऊ नये म्हणून मी ही याचिका केली. मी हे वारंवार आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला आणि ओबीसीला सांगतो, कारण काय आहे सध्याच्या परिस्थितीत ओबीसी नेत्यांचं माझ्याबद्दल षडयंत्र सुरू आहे की याला ओबीसीचा विरोधी म्हणून आपण प्रमोट केलं पाहिजे. या प्रत्येक ठिकाणी या अनुषंगाने पण प्रश्न आहेत, आपण येऊयात त्या मुद्द्याकडे. पण म्हणजे ज्या काही बातम्या आलेल्या आहेत किंवा जी काही माहिती समोर येते आहे आरक्षणाच्या अनुषंगानं, त्याच्यात एक प्रामुख्यानं माहिती आहे ती म्हणजे की आदिवासी बहुल भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय, ज्याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 100% आरक्षण झालंय, पालघरमध्ये 93%, गडचिरोलीमध्ये 78%, धुळ्यामध्ये 73% आणि नाशिकमध्ये 72%, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला या जिल्हा परिषदांमध्ये 60% ते 70% दरम्यान आरक्षण झालेला आहे. तसंच नागपूर, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा आणि बुलढाणा या 8 जिल्हा परिषदांमध्ये 51 ते 60% दरम्यान आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या आरक्षणाच्या म्हणजे हे जे जिल्हे आहेत ते अडचणीत येऊ शकतात आरक्षणाच्या अनुषंगानं जर निवडणुका झाल्या तर. आणि सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीची या भागातली परिस्थिती तुम्हाला काही माहिती आहे का? तर ती पण म्हणजे अडचणीत आहे का या भागातल्या निवडणुका आता नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या? ती सध्या आकडेवारी नाही माझ्याकडे अवेलेबल, परंतु ज्या ठिकाणी
एससी ज्या ठिकाणी एसटी, जसं उदाहरण दिलं आपण पालघरचं, त्या वाशिमचं. ठिकाणी हां, हां. तुम्ही वाशिमचं पालघरचं गेलं होतात. हां. त्या ठिकाणी 100% एसटी साठी जागा केलेल्या आहेत. कारण त्या ठिकाणची लोकसंख्या ही पूर्ण एसटी आहे. त्या ठिकाणी दुसरं 100% ते असल्यामुळं त्यांना 100% एसटीचं आरक्षण मिळालेलं आहे आणि ते घटनेनं देऊ शकतात. त्याच्यामध्ये कुठं काही अडचण येण्याचं कारण नाही आणि ह्या आमच्या केसचा त्याचा काही संबंधही नाही. ओके. आमचा मुद्दा एवढाच आहे की ज्या ठिकाणी 50%चा विषय समोर आला, त्या ठिकाणी जर सदस्यांची उद्या पदं गेली तर त्याला अडचण निर्माण होऊ नये म्हणून हा मी विषय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवला. हं, हं. सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की तुम्ही निवडणूक आयोगाकडे गेलात. निवडणूक आयोगाला आत्तापर्यंतचं जे निकाल आहेत त्याच्याबद्दलची माहिती दिली, जे कायदा सांगतो त्याच्याबद्दलची माहिती दिली, सगळं सांगितलं आणि निवडणूक आयोगानं सांगितलं की आम्ही काही म्हणजे गुप्ततेच्या कारणास्तव आम्ही काही सांगू शकत नाही निवडणुकांच्या अनुषंगानं, पण आम्ही सगळी खबरदारी घेऊ. सुप्रीम कोर्टाकडे तुम्ही निवडणूक आयोगाचं हे उत्तर तुम्हाला मिळालेलं सांगितलंय का? निवडणूक आयोगानं हे इन रिटर्न तुम्हाला दिलं होतं की शाब्दिक म्हणजे तोंडावरच उत्तर दिलं होतं? आणि सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोगाच्या या उत्तराची कल्पना तुम्ही तुमच्या याचिकेची जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये दिली आहे का? आणि म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की निवडणूक आयोगानं जे आश्वासन दिलं त्यात तुमची फसवणूक झालेली आहे? 2-3 प्रश्न तर आहेत. मुद्दा असा, हं, मी हा जो विषय लेखी पत्राद्वारे त्यांना कळवला होता हं, आणि त्याच्या रिसिव्ह सुद्धा आहेत आणि त्या आम्ही याचिकेमध्ये सध्याच्या परिस्थितीत टाकलेल्या आहेत आणि त्याच आधारावर ही कंटेम्प्ट पिटिशन आपण फाईल केलेली किंवा याला जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं जो काही निर्णय 2021च्या याचिकेमध्ये दिला होता त्याचा अवमान ह्या विभागाकडनं झालेला आहे, म्हणून यांच्या विरोधात अवमान याचिका आम्ही दाखल केलेली आहे. तर ही सगळी परिस्थिती दुरुस्त करण्यात यावी. आता या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्या अगोदर मला 4200 माझे जे ओबीसी बांधव आजच्या घडीला त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, ती टांगती तलवार कुठेतरी काढणं महत्वाचं आहे. ती टांगती तलवार जर त्यांच्या डोक्यावर काढण्याच्या अगोदर मी अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे किंवा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी जर लढत बसलो तर कदाचित माझे ओबीसी बांधव ज्यांच्यासाठी मी हे करतोय हं. ही लढाई कदाचित दुसऱ्या दिशेला जाऊ नये. म्हणून माझा जो पहिला मुद्दा आहे की ओबीसी बांधव सेव्ह करणे आणि नंतर असा प्रकार पुन्हा राज्यात होऊ नये म्हणून या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करणे. हे कारवाईचा जो विषय आहे हा माझा सेकंडरी राहील, परंतु प्रायमरी जी मागणी आहे किंवा प्रायमरी जी माझी लढाई आहे ती ओबीसी मध्ये निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांना सेव्ह करणं. कारण त्यांना 5 वर्षाचा टेन्युअर मिळाला पाहिजे, मधात त्यांची पदं गेली नाही पाहिजे, हे माझ्यासाठी महत्वाचं. हं, 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 हं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की तुम्ही इतकं तळमळीनं ओबीसींच्या आरक्षणाच्या बद्दल, ओबीसी उमेदवारांच्या बद्दल बोलतायत, त्यांचं निवडून आल्यानंतर त्यांचं पद कायम राहिलं पाहिजे याच्याबद्दल बोलतायत, पण ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही राज्यात असं म्हणणाऱ्या नेत्यांनी तुमच्याबरोबर येण्याचं टाळलेलं आहे. काही नेते तुमच्यावर आरोप करतायत. असं का होतंय? म्हणजे तुमची आणि त्यांची भूमिका ओबीसींच्या भल्यासाठी असताना सुद्धा अशा पद्धतीनं ओबीसी नेते म्हणजे या तुमच्या याचिकेमध्ये पाठिंबा देत नाहीयेत किंवा त्याच्या विरोधामध्ये बोलतायत, असं का होतंय? आणि तुम्ही त्यांच्याकडे मदत मागितली नव्हती का? एकत्र येऊन या सगळ्या संदर्भामध्ये कोर्टात जाण्याच्या संदर्भामधली मागणी केली नव्हती का? त्याबद्दलची चर्चा झाली नव्हती का? मॅडम, या अगोदर मला 2021लाच या सगळ्या गोष्टीचा प्रत्यय आलेला आहे. हं, माझ्या याचिकेमुळं ओबीसीची जनगणना झाली. हं, इम्पेरिकल डेटा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ओबीसीची गणना. हं, गेल्या 30 वर्षापासून जेव्हा ओबीसीचं आरक्षण 1989 ला मिळालं तेव्हापासनं ओबीसी जनगणनेची मागणी ओबीसी नेते करतात. परंतु जनगणनेची मागणी पूर्ण झाली का? परंतु माझ्या केसमुळे ती पूर्ण झाली ना. हं, आणि तुमच्यासारखे अनेक लोक त्यांना प्रश्न करतायत की सर्वसाधारण जिल्हा परिषद सदस्य जर एवढं मोठं काम करू शकतो तर तुम्ही अनेक वर्ष झाले या ओबीसी साठी लढा देताय किंवा ओबीसीच्या भरोश्यावर पदं मिळवतायत, ओबीसीच्या भरोश्यावर पदं मिळवून तुम्ही सत्तेतून पैसा हे सगळं समीकरण जुळवताय, तुम्ही का केलं नाही? हे विषय जेव्हा त्यांना तुमच्यासारखे पत्रकार विचारतात त्यावेळेस त्यांना फार मोठं उत्तर त्यांच्याकडे नसते किंवा त्यांना त्यांचं पितळ उघडं पडण्याची शक्यता आहे. म्हणून ते स्वतःकडे आलेला बॉल डोलवण्याचं काम करण्यासाठी माझ्यावर आरोप करतात आणि एकंदरीत मला बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी हे सगळे मंडळी करताय. आता तुम्हाला मी जी सगळी प्रक्रिया सांगितलेली आहे, तुम्हाला मी ते डॉक्युमेंट सुद्धा पाठवले. तुम्हाला तरी पटलं असेल ना की जे काही मी करतोय हे ओबीसीच्या फेवरनं करतोय, ओबीसीच्या विरोधात करत नाही. हं, हं. तुमच्या तरी लक्षात मुद्दा आला असेल ना हा?
हो, अगदी. पण निवडणूक म्हणजे जे नियम आहेत त्याच्या अनुषंगानं तुम्ही काय तुमचा आग्रह आहे तिथे आरक्षण असायचा. पण दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरनं काय गोष्टी होतात? कारण कायदेशीर पद्धतीनं सर्वांगाने ही गोष्ट सुप्रीम कोर्टाकडनं तपासली जाईल. निवडणूक आयोगानं मात्र या सगळ्याच्या कायदे पाळून गोष्टी केल्या जातील असं सांगून सुद्धा निवडणूक आयोगाकडनं याबद्दलची खबरदारी घेतली नाहीये. या आरोपावर मला सुप्रीम कोर्टाचं उत्तर काय आहे हे बघणं अपेक्षित असणार आहे. कारण अर्थात आपली जी माहिती आहे, माझी जी माहिती आहे ती अवतीभवतीची आहे किंवा वाचनातली आहे. तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये लढा देताय. सुप्रीम कोर्ट कायद्याची जाण ठेवते, त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे म्हणजे त्यांच्या निर्णयावरनं माझं मत मी अधिक गहिरं किंवा ठाम आहे असं म्हणू शकते, असं मला वाटतं. तर सर, या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडलेली आहेत. याचिकाकर्ते विकास गवळी आपल्यासोबत होते. अनेक भागांमध्ये जर आपण पाहिलं तर जे आरक्षणाची मर्यादा आहे ती 50% पुढे गेलेली आहे आणि याचवरनं त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरनं निवडणुकांच्या अनुषंगानं नामांकन प्रक्रिया थांबवता येणार नाही का असा सवाल केलेला आहे. आणि यावरच सुप्रीम कोर्टामध्ये काल एक महत्त्वाची माहिती सुद्धा सरकारकडनं देण्यात आलेली आहे. जोपर्यंत या सगळ्या संदर्भामधला निकाल येत नाही तोपर्यंत पुढची प्रक्रिया केली जाणार नाही. अर्थात पुढच्या निवडणुकांच्या अनुषंगानं या संदर्भामधलं आश्वासन सुद्धा सरकारनं दिलेलं आहे. म्हणजे जिल्हा परिषद, पालिका आणि आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या संदर्भातलं अधिसूचना न काढण्याचं आश्वासन हे राज्य सरकारकडनं देण्यात आल्याची माहिती म्हणजे काल कोर्टामध्ये देण्यात आलेली आहे राज्य सरकारकडनं आणि निवडणूक आयोगाकडनं. तर धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.